ते सांगितले मी एकदम कुत्रा होतं वाटतं. गेला. असं न भुंकता कुठला कुत्रा जातो? आता कुत्र्याने भुंकायचं का नाही ते सुद्धा तुम्हाला विचारून ठरवायचं का त्यांनी? काय झालं? दिसलं का कोणी? नाही ना. अहो कोणी नाहीच आहे मग कसं दिसल? तुम्ही जाऊ द्या. तुम्हाला भूक लागली ना मी जेवायला वाढते तुम्हाला. मला भूक नाहीये. अहो सर आता किती वेळा तेच मला माहितीये तुम्हाला भूक लागली. चला जेवून घ्या तुम्ही मी वाढून देते. अहो चला चला. ठीक आहे. हा मी जाता जा. तू का थांबलीस इथे? म्हणून म्हटलं होतं मी काही झालं तरी जेवणावर राग काढायचं नाही. झाली तुझी बडबड सुरू? तू जाऊ शकतेस. अहो ते आता तुमचं जेवण झालं की मग ताट धुवूनच जाते ना. माझ्या जवळच्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांची यादी करतो तुला देतो. एक एक करून सगळ्या गोष्टी विकून टाकणार रस्त्यावरती आहे. हे पैशाचाच विचार करत असतील. टेन्शन मध्ये असणार त्यामुळे झोप येत नसेल म्हणून तर हे असं कुशीवरून त्या कुशीवर चाललंय. काय करतेय तू? किती वेळा सांगितलंय तुला माझी बायको बनायचा प्रयत्न करत जाऊ नकोस. काही गरज नाही माझी काळजी करायची. अहो बायको म्हणून नाही तुमची नोकर म्हणून. बरं तुमची गुलाम म्हणून पायाला तेल लावू द्या. हा माझ्या पायाला हात लावायचा नाहीयेस तो. बरं ठीक आहे राहिलं मग पायाला नाही तर डोक्याला तेल चोळून देऊ का? शांत झोप लागेल तुम्हाला. गप्प बस. नकोय मला तुझी काही मदत. झोप ना तुझी. माझ्या जवळ यायचा प्रयत्न केलास हाकलून देईन तुला या रूम मधून. भला तू म्हणतो माझंच खरं. आता घेतली कधी कोणाची मदत तर काय दरोडा पडणार आहे का यांच्या घरावर? पण नाही
आता सरळ सरळ दिसते की यांना झोपच लागत नाहीये. मी जरा काही करायला गेले तर मला हात पण लावू देत नाही. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. आता हे काय नवीन? मला नाही ऐकायची तुझी अंगाई. स्वतःही झोप आणि मलाही शांत झोपू दे. अहो मी तुमच्यासाठी कुठं, ते तर मला झोप यावी म्हणून गाते. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. शांत हे आभाळ सारे, शांत हे आभाळ सारे. शांत तारे शांत वारे, शांत तारे शांत वारे. चालू आता यांची कॅसेट सुरू. आता या कॅसेटने माझी काय झोप व्हायची नाही बाबा. सर मला माहितीये तुम्हाला लई टेन्शन आलं. आबांना पण लई त्रास होतोय. तुम्ही काळजी करू नका सर. तुमच्या टेन्शनचा आणि आबांच्या त्रासाचा उद्याच सोक्षमोक्ष लावणारे. कुठे फॅक्टरीतून ते डॉक्युमेंट मला आणून देईल ना? नाही, त्याला कोणी पकडलं तर? नाही नाही, ते डॉक्युमेंट लय महत्वाचं आहे. ते माझ्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे आणि या सगळ्यात गोटा सापडला पण नाही पाहिजे. बाप्पा आता तोच काहीतरी मार्ग काढ बाबा. ते डॉक्युमेंट काय पण करून गोट्याला सापडू दे. हा गोट्या बोल. काय रे, मिळाले का डॉक्युमेंट? मला काहीच जमना झालंय. अरे गोट्या असं काय करतोय तू? अरे ते डॉक्युमेंट लई महत्वाचेच माझ्यासाठी. ते काय पण करून मला मिळालेच पाहिजे. डॉक्युमेंट जाऊ दे, मला ते लीगल डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये बी घुसता येणं झाले. मी 2-3 आयडिया करून बघितले तरी बी त्याचा काय उपयोग नाही झाला. मी तिथं कसं घुसू ना तेच कळणं झाले मला बघ. सॉरी भावा, माझ्याच्यानं नाही व्हायचं हे. ऐका आता, आता काय करायचं? भावा तू अजिबात लोड घेऊ नको. तुला आज जाता येत नाहीये ना, पण तरी सुद्धा आपण ते डॉक्युमेंट मिळवायचं. कशी? कारण आता हुकुमाची राणी स्वतः येऊन ते डॉक्युमेंट घेणार आहे. खरंच? हो मग चल, आता तुला तिकडे येऊनच भेटते. हा, आवरलं का ग? हो आले. घ्या.
मालती मॅडम, मला ना जरा घरी जायचं होतं. कशाला? माझं थोडं सामान राहिलंय घरी, ते आणायचं होतं. काय गरज आहे त्या भिकारड्या वस्तीतल्या गोष्टी इथे आणायची? तुला इथे आणलंय तेच पुरेसं आहे, हो की नाही आई? तर काय, तुलाच इथे का आणलंय ना असं झालंय मला. कधी एकदा तुला या घरातनं बाहेर काढते ह्याचा विचार करते मी, आणि तुला त्या घाणेरड्या वस्तीतल्या गोष्टी इथे आणायच्यात का? काही गरज नाही काय आणायची. मालती मॅडम, असं करू नका. माझं महत्वाचं सामान आहे, त्यात माझे काही डॉक्युमेंट्स पण आहेत. मला घरी जाऊ द्या. एकदा सांगितलं ना नाही म्हणून. राणी, जा तू. तू तुझ्या माहेरी चालली आहेस, कोणाची परवानगी घेण्याची गरज नाहीये. जा तू, घाबरू नकोस, मी सांगतोय तुला. माझ्या घरी गेल्यावर आई बुवांना माझा नमस्कार सांग. हो आबा. जा. थँक्यू. मी गेले तर मालती मॅडम चिडणार, नाही गेले तर इंद्रजित सरांना मला मदत नाही करता येणार. पण माझ्यासाठी आता इंद्रजित सरांना टेन्शनमधनं बाहेर काढणं जास्त महत्वाचं आहे. मला जावंच लागेल. मी येते लगेच. आबा, थँक्यू. हो, मला थोडा वेळ द्या. मला सगळं मान्य, तुम्हाला तुमचे पैसे हवे आहेत आणि मी अहो पण मी सगळं सॉर्ट आउट करतो. मला थोडा वेळ द्या प्लीज. अहो, माणूस आहे. काय झालं? ते कॉपरेट करत नाहीत का? नाही ना, पैसे द्या म्हणून मागे लागले. आता त्याने दिलेली अमाऊंट मी ऑलरेडी क्लायंटला ट्रान्सफर केली आहे, म्हणून आपलं कॉन्ट्रॅक्ट सुरू आहे. त्याला द्यायला एवढी मोठी अमाऊंट कुठून आणू मी? कळत नाही. मला पोटा फिसलोय मी या सगळ्यात. ही तर सुरुवात आहे इंद्रा. पुढे पुढे बघ तुला कसा आणखी गाळात फसवतो ते. नाही तो स्वतःहून खुर्ची सोडलीस ना तर मी विक्रांत महाडिक नाव लावणार नाही. विक्रांत, तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये काही होऊ शकतं? हो, माझे ऑलरेडी प्रयत्न सुरू आहेत. डोंट वरी, होईल काहीतरी. माझ्याकडून जे काही होईल ते सगळं करणार मी. पण तुझी वाट लावायला. तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. अरे कुठे मी हे भाऊ, तू आहे. ओळखूच आली नाही. कसले कपडे घातलेत? अरे ओळखायला नको यायला म्हणूनच हे कपडे घातले. मला ओळखू आले नाही, दुसरा कोणाला का ओळखू येणार आहे? बर भावा, तू डॉक्युमेंट्स कसे मिळवणार आहे? हे बघ, मला ना 15 ते 20 मिनिटं लागतील. हा, मला जर तो लिगल ॲडवायझरचा कम्प्युटर मिळाला ना तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळे डॉक्युमेंट्स मिळतील. हे बघ, आता मी पेस्ट कंट्रोल करण्याच्या बहाण्याने त्या केबिनमध्ये जाणार आहे. कोणी जर तिकडे येत असेल ना तर त्याच्यावर तू लक्ष ठेवायचं, आणि जर कोणी येताना तुला दिसलं तरी इशाऱ्याने लगेच मला सांगायचं. हो, म्हणजे बघ, कोणालाच आपल्यावर संशय येणार नाही आणि आपलं काम पण होईल. पण तू ह्याच्यात काय आणलंय? म्हणजे तू फवारणी करणार आहे का?
हे भावा, ह्याच्यातले विषारी औषध असता उग तुला काही झालं तर केवढ्यात पडायचं. अरे बाबा तू नको माझी काळजी करू. हा याने काहीच होणार नाही, याच्यात फक्त गॅस भरलाय. होय, आईला केवढी भारी आयडिया आहे. इकडे हे बघ खोट्या, अजिबात घाबरू नको. नेहमी जसं टेपा लावतो ना तसंच लावायचं. हा काय नाही. हा, चल. हा कोण आहे आणि इथे काय करतोय? हा भाव आहे आपला. म्हणजे लांबचा भाव आहे. पेस्ट कंट्रोल साठी आपल्या ऑफिस मध्ये आलायस. पेस्ट कंट्रोल हे काय मधूनच? आणि कोणी बोलावलं याला? मग कमलाक्कानीच सांगितलंय सर. ठीक आहे, जे काय ते लवकर करा. हा 10-15 मिनिटात होईल सर. आता फक्त आहे ना इथला PC हातात मिळायला पाहिजे. फक्त 15 मिनिटं जरी मिळालं ना तरी आपलं काम होईल. त्याच्यावर टाइम लाव पण नको, कारण चुकून आपण इंद्रा सरांच्या हाती लागलो ना तर ते कडूकारला आपल्याला जिथं सोडायचं नाही. तुझं काय, तू बायको आहे त्याची, तू वाचशील, माझी नोकरी जाईल ना. अरे बाबा असं काहीच होणार नाही, तू घाबरू नको. मी आहे ना, राणी आहे, ते टेन्शन नॉट. चल आता कसं खुश. सर येऊ का? हो सर, ते इथं ऑफिसमध्ये पेस्ट कंट्रोल करायचं होतं, त्याच्यासाठी तुम्ही थोडा वेळ बाहेर जाऊ शकता का सर? मी आता महत्वाचं काम करतोय, तुम्ही नंतर या. ओ नंतर सर अहो नंतर कुठं, ह्यांना लय काम आहे ती सर. आणि मग परत एकदा गेलो परत कुठं येणार सर इकडे, आहे ना. त्यामुळे आताच करावं लागेल. अहो मी करू नका म्हणत नाहीये, तुम्ही दुसरीकडे जाऊन मग नंतर इकडे या. हा आताच करावं लागेल सर. ते इंद्रा सरांनी सांगितलंय सर. मग परत नाही केलं ते चिडतील ना सर. ओ सॉरी, इकडूनच सुरुवात करावी लागेल, नाहीतर इंद्रजीत सर चिडतील म्हटलं ना तुम्हाला. आणि सर मग त्यांचा राग तर तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुम्हाला वरडा खायचा असेल तर तुम्ही. नाही नाही नको, तुम्ही इथून सुरुवात करा. फक्त लवकर करा आणि मला बोलवा. चला सर, मला खूप काम आहे. हा या. भावा आता तुला मोकळं मैदान आहे. हा कुणी बघायच्या आत पटकन कर तुझं काम. काय? हा ठीक आहे. तू फक्त आहे ना बाहेर लक्ष ठेव, कोणी इकडे येणार नाही त्याच्यावर ध्यान ठेव, ठीक आहे. आणि जर कोणी तुला येताना दिसलं तर मला इशाऱ्याने सांगायचं लगेच. हा हो भावा, ऑल द बेस्ट. हा
आपण लवकरच भेटूयात ना. आपण एक काम करूयात, आपण छानशा 5 स्टार हॉटेलमध्ये भेटूयात, म्हणजे डिनर प्लॅन करूयात. छान एकत्र वेळही जाईल आपला आणि जेवणही होईल, हो ना. बुवा इथे, राणी घरात नाहीये, मग तिचा बाप इथे काय करतोय? तिला भेटायचं सोडून इथे कशाला आलाय हा म्हातारा? अहो आपण भेटूयात, मी विक्रांतशी बोलते आणि कळवते. बाय बाय. काय बुवा, इथे कशासाठी आलात? ते राणीला तांदळाचं पापड लय आवडतात ना, म्हणून सगळ्यालाच आणलेत. आणलेत तर तांदळाचे पापड? अहो माझ्या माहेरची माणसं ज्यावेळेला मला भेटायला येतात ना, त्यावेळेला महागातल्या मिठाया गिफ्ट्स घेऊन येतात. आणि तुम्ही काय आणलेत तुमच्या लेकीसाठी? तांदळाचे पापड.